हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 8, अक्षर ब्रह्मयोग. या अध्यायामध्ये आपण आतापर्यंत श्लोक नंबर लास्ट टाइम कुठे थांबलो होतो आठवतं तुम्हाला? 8.10. ओके. आणि मी तुम्हाला एक प्रश्न दिला होता, तुम्हाला आठवत असेल तर. आठवत आहे का? प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव ध्रुवोर मध्ये प्राणमावेश्य सम्यक संतं परम पुरुषमुपैति दिव्यम. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. राईट, हा श्लोक होता. आणि या चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत सेक्शन नंबर 2 मध्ये आहोत. सॉरी, 2 नाही, छोटे छोटे सेक्शन. तुम्हाला ऑलरेडी मी ब्रेकअप दिलेलं. राईट, 8.1 to 2 हे अर्जुनाचे प्रश्न आहेत. 3 ते 4 भगवंतांची उत्तर आहेत. त्यानंतर 5 ते 8 हा एक इम्पॉर्टंट सेक्शन आपण स्टडी केला होता. मृत्यूसमयी भगवंतांना कसं स्मरण करावं. राईट, आणि मृत्यूसमयी आपण जे स्मरण करतो ते आपल्याला गती प्राप्त होते. त्यानंतर 9 ते 13 या श्लोकांमध्ये आपण बघत आहोत योग मिश्र भक्तीद्वारे एखादा व्यक्ती भगवंतांचं कसं स्मरण करतो. म्हणजे इथे योगी आहे. राईट, हा योगी कसा भगवंताचं स्मरण करतो मृत्यूसमयी हे आपण बघत आहोत 8.9 ते 13 पर्यंत. तर आपण बघत होतो लास्ट टाइम की योगी व्यक्ती काय करतो, प्रयाण काले म्हणजे मृत्यूसमयी मनसा चलेन. मनसा चलेन म्हणजे काय आहे, मन काय आहे, विचलित होतं. राईट, ते विचलित होऊ नये म्हणून मनाला काय करायचं, आपण भक्त्या युक्तो योग बलेन चैव. जो भक्त आहे, योग मिश्र भक्त आहे, तो काय करतो, योग बलाने. योग बलाने म्हणजे बेसिकली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, आध्यात्मिक साधनेद्वारे आपल्या मनाला दृढ बनवतो आणि आपला जो प्राण आहे त्याला भुवयांच्या मध्यभागी आणतो. आणि अशा प्रकारे भगवत भावनामयित होऊन, भगवंतांमध्ये भगवंतांच्या स्मरण, त्यांच्या नाम रूप गुण लीला याच्यावरती स्मरण करतो. तर यामध्ये आपण डिस्कस करता करता आपण चांगल्या गुड लेंथ मध्ये स्टडी केलं होतं. याला आपण स्टडी केलं होतं की कशा प्रकारे योग बल हे फार महत्वाचा शब्द याच्यामध्ये आहे, योग बल. राईट, योग बल म्हणजे बेसिकली साधनेद्वारे मिळालेलं बळ. कशा करता, मनसा चलेन, मनाला दृढ बनवण्याकरता. आणि आपण जे डिस्कस केलं होतं की म्हणून स्पिरिच्युअल साधना किंवा मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअल रिट्रीट किंवा आध्यात्मिक यात्रा किंवा मंदिराला व्हिजिट देणे हे काही एंटरटेनमेंट नव्हे, किंवा हे आपल्या रूटीन लाईफ मधनं ब्रेक नव्हे. लोक काय विचार करतात, बहुत पक गया यार संसार से, थोड़ा मंदिर जाता हूँ. अच्छा, मंदिर में जाओगे तो क्या होगा फिर? अच्छा, मंदिर में गया, तुम्हाला माहित नाही लोक कशा कशा करता मंदिरात जातात. यु नो, आम्ही बघितलेलं आहे, अनुभवलेलं पण आहे. म्हणजे उद्देश काय आहे आणि जाता कशा करता, किंवा कधी कधी उद्देश तो जरी नसेल. आता मंदिरात गेलात तुम्ही, ठीक आहे, मनसा चलेना, मन को मतलब असा उद्देश नाहीये की मनाला दृढ करायचं, पण त्यांना शांती पाहिजे. मंदिर में जाता है शांति प्राप्त होगी. अच्छा, फिर नीचे उसने देखा कि यहाँ पे किचन में लोग प्रसाद ले रहे हैं, भक्त लोग, ये न्यू कमर है या भक्त भी है, चलो मान लिया. वो जाता है दरवाजे काउंटर पे थाली लेकर, तो दरवाजाला जो बसलेला असतो म्हणतो, चला चला चला, प्रसाद तुमच्याकरता नाहीये, प्रसाद ना इथले स्टाफ लोकांकरता आहे आणि रेसिडेंट ब्रह्मचाऱ्यांकरता आहे. ब्रह्मचारी, मोठे मोठे ब्रह्मचारी एवढं मोठं मोठं कमंडलू ताट घेऊन येतात ते लोक. तुम्ही बोला, अरे क्या है यार, ये लोग मंदिर दर्शन करने आए हो, प्रसाद नहीं दे रहे लोग.
बस हो गया, मंदिर में आए थे शांति पाने के लिए, हो गया खुश. किंवा मंदिरामध्ये येतात हे विचार करून की संसार में इतना पॉलिटिक्स देखा मैंने, यहाँ पॉलिटिक्स होता है, वहां पॉलिटिक्स होता है, ये होता है, वो होता है. मंदिर में आया हूं, कम से कम यहाँ पॉलिटिक्स नहीं मिलेगा मेरे को. यहाँ पे आया, पता चला, मतलब आपको कोई पर्पसफुली पॉलिटिक्स नहीं करता है, मेरा कल नाम बदनाम मत कर देना कहीं पे, बट काय करणार, भौतिक जगत आहे ना. मानो तुम्ही तुमच्या समोर डोळ्यासमोर दिसेल की अच्छा प्रसाद लाइन में अंदर एंट्री नहीं है, लेकिन वो मेरे पहचान का और एक टिल्लू पिंटू जो भी को भी रहेगा आपका जुना पुराना पहचान का, वो आया, उसको अंदर एंट्री मिल गया. कैसे मिल गया? अच्छा उसका भाई ब्रह्मचारी है उधर अंदर, है ना, या फिर उसके पिताजी बहुत डोनेशन देते हैं इधर, या फिर वो बहुत अंदर उसका कांटेक्ट है, तो ठीक है, उसने सेवा किया, उसको उसका मिल गया, लेकिन आपको डिस्टर्ब होने की क्या जरूरत है? मतलब क्या हुआ है? शांति प्राप्त नहीं हुआ आपको मंदिर में आके, या सेवा करते करते दो लोगों से झगड़ा हो जाता है, होतात ना भांडणं. डीटी किचन मध्ये तुम्ही जावा कधी, मस्त मजा येते. म्हणजे डीटी किचन मध्ये येतात बायका, येतात सेवा करायला माताची लोक. अहो मी म्हटलं ना ते बटाटे तसेच कापायचे. अहो नाही माताजी, घरी आम्ही असं कापतो, घरी घरी सोडा दे, इथे तू आता सरेंडर, मला शरण करायचं, तू आता ऑथॉरिटी मी आहे इथे, झाला मुड़ा होऊन जातो. मग ये लोग मंदिर में भी आते हैं तो भी इनका इतना क्या है, इन लोगों का अभी भी अहम भाव नहीं गया है. तुम्हारा गया है क्या? फिर तुम भी अपने भाव से चिपके हुए हो ना. अगर वो बोल रहे कि ऐसे काटो तो आप काटो ना, आप भी क्यों जिद पकड़ के बैठो ऐसे नहीं काटूंगा, मतलब आप भी अहम भाव में हो ना. प्रॉब्लम दोनों का है ना, तो कोऑपरेट करो, सेवा करो, बाद में देखा जाएगा जो भी है. अभी ठाकुर जी को भोग लगाना है, ठाकुर जी का भोग बाजू में रह जाता है, इन लोग लड़ाई झगड़े में गोपीनाथ बोलते हैं अरे भाई मेरे को प्रसाद दो, भूख लगा है, तुम लोग लड़ाई झगड़े बाजू में रखो, शांती नहीं मिला. सो दॅट्स व्हाय स्पिरिच्युअल रिट्रीट्स किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मेहनत करावी लागते. जर आपण मेहनत नाही केली तर आपल्याला काय होणार आहे? आपण जर ह्या विचाराने आलो, आपण डिस्कस केलं होतं, आपण जर ह्या विचाराने आलो मंदिरामध्ये किंवा भगवंतांची भक्ती आपण जर केली ह्या विचाराने की अरे थक गया मैं भौतिक जगत से, इधर ब्रेक मिलेगा. अरे काय का ब्रेक मिलेगा यार, ये लोगों तो मेरे गले पे लगा दिया यार. 16 माला बोलते करने के लिए 2 घंटा रोज, किसी किसी को ज्यादा लगता है. मला 2 तास 40 मिनिटं लागतात 16 माळा करायला, लिटरली. एक माळ म्हणजे मी प्रयत्न बराच केलाय. मला एक दिवशी कळलं की हरे कृष्ण, शांत राहूया आपण. 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं लागतातच. एकदम जर शांत, एकदम अति फोकस केलं असेल, म्हणजे अति म्हणजे ते वर्षात ना एकदा दोनदाच होते, 1-2 दिवस असे असतात, तर 9 मिनिटं किंवा 8 मिनिटं, पण 10 मिनिटं लागतातच. 2 तास 40 मिनिटं. आता कंटिन्यू जप होत नाही. 4 माळ झाल्या, अरे पाणी प्यायला जाऊया थोडस, थोडे पाटण दुखते, अरे मच्छर चावतोय यार, अरे पंखा लावा गरम होतोय. म्हणजे मला वाटतं मिनिमम 3-3.25 तास तर आरामात मला लागत असतील 16 माळा करायला. मग प्रश्न पड़तो कि यार जीवन में शांति किधर है यार, ये लोग इतना बड़ा गले में लगा दिए हैं, जपा माला 16 माला 16 माला 16 माला, और ऊपर से प्रेशर मारते रहते ग्रुप में 64 माला हो गया हमारा, 32 माला हो गया, 40 माला हो गया. काय काय लोग प्रेशर नहीं सोडून देतात. अरे यार ये ग्रुप बहुत डेंजर है, ये लोगों के साथ रहूंगा ना मेरा पूरा खत्म हो जाएगा भौतिक जीवन. भौतिक जीवन खत्म नहीं करना है मुझे, थोड़ा थोड़ा भौतिक जीवन भी चाहिए मुझे. सो दॅट्स वाय जे लोक आध्यात्मिक जीवनाला एक ब्रेक मानतात आपल्या रुटीन मधनं, ते लोक ब्रेक होऊन जातात. आध्यात्मिक जीवन हे रुटीन भौतिक जगातनं ब्रेक नाहीये. हो ब्रेक आहे, पण तुम्ही विचार करता तसा ब्रेक नाहीये तो. मग लोक काय विचार करतात, शांति मिलेगी, आराम मिलेगा. शांति मिलेगी, आराम मिलेगा तब जब हमारे हृदय के अंदर शुद्धिकरण होगा. राइट? जब शुद्धिकरण होगा, जेव्हा शुद्धिकरण होईल तेव्हा मन शांत होईल आणि मग तुम्ही शांत व्हाल. ही प्रक्रिया आहे, पॅसिफिकेशन अँड प्युरिफिकेशन. जेव्हा आपला माइंड पॅसिफाय होईल, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, समजूत काढणे. बाळाची समजूत काढतात ना, तुझ्या करता नाहीये, ते नाहीये, खरंच नाहीये माझ्या करता,
नाहीये. बोललो ना एकदा. कधी कधी काय मुलं असतात ते जिद्दीवरती असतात. बाबा मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. बाबा म्हणतात पाहिजे ना मग जा, तुझं घर स्वतः बनव तू. मी सांगितलं ना अरेंज मॅरेज करायचं, चालणार नाही लव्ह मॅरेज. झालं मग आता एक तर तू स्वतःच्या बळावरती बनवा, हिंमत असेल तर, नाही तर मग गपचूप करा आणि सुखी राहा. शेवटी अरेंज काय लव्ह काय, शेवटला सगळं एकच असतं. राईट. हे ना आमचे एक भक्त आहे तिथे, कम्प्युटर रिपेअर करतात. कालच त्यांच्याशी बोलत होतो मी. मला म्हणतात मैं बहुत तंग आ गया हूं यार. म्हटलं क्या हुआ प्रभु, शांत शांत. कंप्यूटर रिपेयर कर रहे हो ना, ठंडे दिमाग से करो. कंप्यूटर का कुछ है ना, हार्ड डिस्क वगैरह खराब हो जाएगा अंदर का. शांति रखो शांति रखो. क्या बोलते, ये ना मैं तंग आ गया हूँ बीवी बच्चों से. मतलब क्या हो प्रॉब्लम हुआ, वही रोज ये चाहिए वो चाहिए, यहाँ जाना है वहां जाना है, तो लेके जाओ ना, क्या प्रॉब्लम है. प्रभु जी आपको मालूम नहीं है, यू नो, आप घुमाने लेके जाओ तो मालूम पड़ेगा. आपके iOS के बच्चे आते हैं ना, आप क्या बोलते हो, जाओ जाओ दूसरे ब्रह्मचारी के पास जाओ. इधर ऑप्शन है ना बोलने के लिए. राइट. मत म्हणतात की मेरा ना एक्चुअली मैंने पहले लव मैरिज किया था. मैरिज नहीं किया था, लव किया था किसी लड़की से. फिर क्या हुआ ना, कुछ देर बाद मुझे पता चला कि अरे यार ये तो लव ना बहुत, मतलब ये लड़की धोखेबाज है, ये वैसा है कुछ, मतलब जो भी है उनको हुआ नहीं पैचअप, फ्रस्ट्रेशन आया उसमें. बोले ये लव भी धोखा है जीवन में, इससे कुछ होता नहीं है, मैं अरेंज मैरिज करूंगा. तो मैंने अपने पिताजी से कहा मेरा अरेंज मैरिज कर दो. पिताजी मैं पूरी तरह से, मुझे साक्षात्कार हो गया है, संसार में लव भी कुछ नहीं है, आप जो बोलेंगे वही करूंगा. हो सकता है अरेंज मैरिज में लव मिल जाए. उसको ऐसा लगा. पण आता म्हणतात अभी मैंने एक्सपीरियंस कर लिया, ना लव में मजा है ना अरेंज में मजा है. दोनों जगह सजा ही सजा है. मैं बोला देखो, शादी को अगर तुम इस तरह से देखोगे तो फ्रस्ट्रेशन आएगा ही आएगा. शादी किस लिए किया जाता है, सेवा करने के लिए. विवाह यज्ञ है. विवाह का है यज्ञ है. यज्ञ है ना विवाह यज्ञ. प्रदक्षिणा करता, पुरोहित येतात, आहुती लागते, ओम स्वाहा तुमचं काय असेल ते व्हॉटेवर. आणि मग तुम्हाला सांगितलं जातं, वचन दिलं जातं. वचन काय दिलं जातं, मैं इनकी जो भी है सेवा करूंगा, देखभाल करूंगा, रक्षा करूंगा, यही वचन लिया जाता है ना. थोड़ी शादी में ये वचन लिया जाता है मैं मजा करूंगा, घूमूंगा, ऐश करूंगा, ये वचन नहीं लिया जाता है. सेवा करूंगा ये वचन. वचन भूल गए क्या प्रभु. हाँ भूल गया था यार, अभी याद आया, सेवा करना है. त्यांना म्हटलं जप करो, शांतीचे जप करो. म्हणून जे लोक कुठल्याही जीवनामध्ये तुम्ही क्षेत्रात उतरा, आध्यात्मिक जीवनाला किंवा तुमचं जे कोर फील्ड आहे त्याला जो कोणी एक ब्रेक म्हणून बघतात ना, ते लोक फ्रस्ट्रेट होतात आयुष्यामध्ये. चाहे मग ब्रह्मचारी आश्रम असेल किंवा गृहस्थ आश्रम असेल किंवा कुठलाही प्रोजेक्ट असेल. मग आता इथे तुम्हाला शांती कधी प्राप्त होणार, किंवा आपल्याला सगळ्यांना जेव्हा आपण साधनेवरती काम करू, हार्डकोर साधना करू, एकदम भयानक भयानक म्हणजे. म्हणून बघा तुम्हाला सांगितलेलं उदाहरण, ते तुम्ही उत्तर दिलं नाही मला अजून सुद्धा. तुम्ही म्हटलेलं की भक्ती केल्याने लोक शांत होतात किंवा आनंद येतो, पण कसा आनंद येतो, कसे शांत होतात ते तुम्ही सांगितलं नाही. उत्तर आहे तुमच्याकडे, कोणाकडे उत्तर आहे. मधुसूदन प्रिय माताजी बोला. हरे कृष्ण. प्रभूजी, भगवंतांच्या चरण कमलांजवळ शांती मिळते. तुम्ही सिंपल आहात म्हणून तुम्हाला सोपं आहे. आम्ही एवढे सिंपल नाही ना, आम्ही एवढे कॉम्प्लिकेटेड आहोत की आम्हाला एवढं अनालिसिस करावं लागतं, तर त्यानंतर कळतं अच्छा इथे शांती मिळत आहे का. सिंपल लोकांना करता भक्ती सिंपल आहे ऍक्च्युली. जे लोक कॉम्प्लिकेटेड आहे त्या लोकांना करता भक्ती कॉम्प्लिकेटेड आहे. मग ते कॉम्प्लिकेटेड लोकांना सगळं समजून सांगायला लागतं. राईट. मग ते 3 स्टेजेस आपण बघितल्या होत्या. तुमचं उत्तर बरोबर आहे, फक्त आमच्यासारख्या कॉम्प्लेक्स लोकांना मी ऍड करेन 2-3 पॉइंट्स. जे लोक आध्यात्मिक जीवनामध्ये ब्रेक म्हणून येतात, आता ब्रेक है ठीक है, चलो ब्रेक मान लिया, ब्रेक है, शांति भी मिलेगी. लेकिन शांति कैसे मिलेगी, जब हमारा मन शांत हो जाएगा. शांत कैसे होगा मन, जब मन के अंदर के सारे शत्रु शांत हो जाएंगे या मर जाएंगे हो, या शांत बैठेंगे. अच्छा शत्रु शांत कैसे होंगे, शत्रु कौन कौन से हैं, काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य. अरे 6 क्या, इसमें से एक ही उठाओ, काफी आहे. जीवनामध्ये धुमाकूळ माचायला एकच काफी आहे, काम घ्या किंवा क्रोध घ्या, बस, बाकी तो दूर ही रह गया. एवढं धुमाकूळ माजून टाकेल की सब पूरा घर का छत भी उड़ जाएगा, पूरा छत उड़ेगा, घर का फाउंडेशन भी उड़ के जाएगा, हवा में कहीं तैरते रहोगे, बोले क्या हो गया क्या हो गया. शांति किधर है, यहाँ पे शांति नहीं मिलेगा. म्हणून
पहली स्टेज क्या है? ब्रेक. ठीक है, चलो ब्रेक मान लिया, लेकिन ब्रेक कब अच्छा लगेगा आपको? जब आपका मन शांत होगा. मन शांत कब होगा? जब हम शत्रु को खत्म कर देंगे. शत्रु कब खत्म होंगे? जब हम साधना करेंगे. और अच्छा साधना करने के लिए मेहनत करना पडता है, राईट? सो म्हणून याला इंग्लिश मध्ये चैतन्य म्हणतात, वी कॅन बिकम पीसफुल वेन अवर माइंड इज पॅसिफाईड. जेव्हा आपलं मन शांत होईल तेव्हा आपण शांत होऊ. आणि मन शांत तेव्हा होईल जेव्हा प्युरिफिकेशन होईल, शुद्धीकरण होईल 6 अनर्थांपासून. आणि शुद्धीकरण करण्याकरता साधना करावी लागते. चालू साधना नाही, घनघोर साधना. सकाळी सकाळी उठावं लागतं. आता मी असं म्हणत नाही सकाळी 4 वाजता उठा. आपलं सगळं गृहस्थ आश्रम आहे, मुलं आहेत, नोकरी आहे, नो प्रॉब्लेम, करा तुम्ही. पण जेव्हा तुम्हाला साधण्याकरता टाइम भेटतोय तेव्हा एक्सक्लुसिव साधना झाली पाहिजे. चैंटिंग करना है सोना मला, बड़े प्रेम से करना चाहिए. बड़े प्रेम से करने के लिए बहुत मेहनत लगता है. आणि कलियुगामध्ये तर एवढे व्यवधान वाढलेले आहेत. मिनिटाला फोन मधून आवाज येईल, हरे कृष्णा, हरी बोल, किती पार्टी आहे आज. बस झाला. एकदा फोन उघडला ना गेला तुम्ही. मग सगळं त्या फोन मध्ये सगळं आहे. हो, ऑफिस पण आहे, मित्र आहे, मैत्रिणी आहेत, मुलं बाळ, संसार, काका मामा भाऊ नाते सगळं त्याच्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त काय आहे? स्पोर्ट्स पण आहे, आणि आपलं इमेजिनरी स्वर्ग पण है. ये दुनिया में पक गया तो मोबाइल के अंदर जाके देखते हैं, ये मेरा स्वर्ग है, ये मैं हीरो हूँ, ये हीरोइन है मेरी, ये पिक्चर के अंदर मैंने मार दिया हीरो गुंडे को, वाह जीत गया मैं. 3 घंटे बाद बैटरी डाउन हो गया. अरे बैटरी खत्म हो गया, पिक्चर फिनिश. म्हणून आता त्याला लिंक हे आहे की साधना जेव्हा आपण करतो ना तेव्हा काय होतं? अनर्थ निवृत्ती होते. लक्षात ठेवा, जेव्हा साधना करतो आपण तेव्हा काय होते? अनर्थ निवृत्ती. साधना केल्याशिवाय अनर्थ निवृत्ती होणार नाही. अनर्थ निवृत्ती झाल्याशिवाय मानसिक शांती प्राप्त होणार नाही. आणि जोपर्यंत मानसिक शांती नाही तोपर्यंत जे स्पिरिच्युअल ब्रेक आपण घेतो ते सगळे स्पिरिच्युअल ब्रेक तथाकथित ब्रेक असतात. त्या ब्रेकने तुम्ही ब्रेक होऊन जा. मग तुम्ही शिवाय देतात. म्हणजे आपण, तुम्ही देत नाही, मी देतो कधी कधी. कौन लेकर आया इस्कॉन मेरे को? कौन लेकर आया इस्कॉन में? सकाळी सकाळी उठल्यावरती 4 बजे मंगल आरती जाना है. अरे यार नींद आया बहुत, रात को तो 11 बजे प्रोग्राम करके आया, अभी 4:30 बजे जाना है मंगल आरती. हाँ जाना है, नहीं जाओगे यहाँ से चले जाओ. कौन लेके आया था मेरे को यहाँ पे? मैं प्रश्न पढ़ता विचारता लोग, कौन लेके आया था इस्कॉन मेरे को? पहले कौन प्रसाद खिलाया? कौन है वो? उसको मैं ऐसा मारूंगा ना. अभी क्या करेंगे? लेकिन अभी तो गले में माला भी आ गई है, हाथ में माला आ गई है, अभी कहीं नहीं जा सकते हो. अभी कोई ऑप्शन नहीं है. ये ब्रेक जो लिया था आपने बहुत महंगा पड़ा आपको. आपल्यापैकी बरेच जण ब्रेक घ्यायला आले हो इस्कॉन मध्ये. फक्त स्वतःला विचारून बघा, इस्कॉन मध्ये का आले तुम्ही? सुळे माताजी तुम्ही का आले इस्कॉन मध्ये? कोणीतरी मला आवड होती भक्तीची, म्हणजे गीता वाचायची. त्याच्यातच कोणतरी म्हणाले चला कोर्स करा. केला कोर्स, हात आली, झालं. तुमच्यासारखे सगळे सिंपल असतात तर जग पूर्ण भक्तिमय झालं असतं. पण तुमच्यासारखे सगळे सिंपल नसतात ना, दॅट्स द प्रॉब्लेम. काही जेन्युइन आहेत, तुम्ही जेन्युइन केस आहात, ज्याला भक्तीची आवड आहे. पण आमच्यासारखे लोक, मी तर ऍटलिस्ट कधी देवाला शोधून आलो नाही. ठीक आहे, देवाला मानायचं, पण असं नव्हतं देव कुठे आहे, देव कुठे आहे, देवावर प्रेम करायचंय. इस्कॉनची खिचडी खाल्ली आणि बटरचा हलवा खाल्ला, ऐसा प्रसाद तो दुनिया में कहीं नहीं खाया आज तक. बड़े 5 स्टार होटल में भी नहीं मिलता है ये. वाह क्या टेस्ट है यार ये. अच्छा लगता है यहाँ पे कोई एक बार लेक्चर में बैठ गया तो कोई परेशान नहीं करता है ना. बरोबर आहे ना. तुम्ही एकदा लेक्चरला बसलात, आता ठीक आहे आपला ऑनलाईन आहे त्यामुळे प्रसाद वाटप होत नाही. तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घरी बनवला असेल. मी तर म्हणतो ज्या दिवशी लेक्चर असेल ना एकदम फिस्ट बनवायचं घरी, म्हणजे सत्संगचा अनुभव तुम्हाला येईल. लेक्चर नंतर फिस्ट, ठीक है ना. म्हणजे असं नको वाटायला की लेक्चर हो गया अभी वही भोपले का सब्जी. नहीं आज तो फिस्ट बनाया, आज लेक्चर था हमारा भक्ति शास्त्री का. उसके बनवता तुम्ही फिस्ट बनवता लेक्चरच्या दिवशी? बनवा, एकदा बनवून बघा. आपण ऑनलाईनला आपण एकदम रंगीत बनवून टाकू. ऑनलाईन क्लासेसला सगळे म्हणतील ऑनलाईनच करा, राईट. मग कसं आहे की जे लोक ब्रेक घ्यायला आलेले आहेत त्या लोकांनी जर मेहनत केली नाही इथे, ते लोक फ्रस्ट्रेट होणार आयुष्यामध्ये.
सो दॅट्स वाय म्हणून इथे प्रभुपाद आणि इथे तात्पर्यामध्ये म्हणतात योग बलेन, राइट. योग बलेन म्हणजे बिना योग बल के प्यूरिफिकेशन नहीं हो सकता है, बिना अच्छे साधना के. और प्यूरिफिकेशन नहीं होगा तो मन शांत नहीं होगा तो फिर फ्रस्ट्रेट हो जाएंगे लाइफ में, राइट. आणि म्हणून ऍक्च्युअली साधना किंवा चॅन्टिंग किंवा स्पिरिच्युअल ब्रेक हा फार हार्डवर्क आहे ऍक्च्युली. आता तुम्ही विचार करा, भौतिक जीवनामध्ये सुखी होण्याकरता आपण किती हार्डवर्क करतो की नाही? करतो ना. अरे नुसती 2 टायमाची भाजी भाकरी कमवण्याकरता, आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी असं थोडी आहे, 2 टाइमची भाजी भाकरी तर थोडक्यात होते, म्हणजे थोडक्यामध्येच भेटते आम्हाला थोड्या पैशामध्ये. पण नाही, ती भाजी भाकरी कुठल्या प्लेटमध्ये खातो आणि कुठे खातो हे मॅटर करतं ना. रस्त्याच्या बाजूला बसून तर खाणार नाही ना रात्रीचं जेवण घरामध्ये. मग आता घरामध्ये म्हणजे घर म्हणजे 4 भिंतीचं घर असतं, राईट. 4 भिंती काय प्लास्टिकच्या बनलेल्या नसतात, हवेच्या. हवा आला की उडून गेली. मजबूत भिंत पाहिजे. आता नुसती भिंत नाही, कलर अच्छा नहीं लग रहा है, मजा नहीं आता है, दूसरा कलर लगाओ. लगाओ फिर पैसा. दीवार को कलर लगाओ, आरसीसी का बनाओ, अच्छा छप्पर बनाओ. अच्छा पंखा भी चाहिए, अच्छा लाइट भी चाहिए क्या, भरो बिल, लगाओ. अरे पंखे से गर्म हो रहा है, एसी लगाओ, भरो बिल. एक टीवी भी चाहिए, थोड़ा प्रसाद लेते लेते थोड़ा देखने में मजा आता है, और बिल भरो. थोड़ा फ्रिज होगा तो अच्छा होगा, ठंडा पानी गर्मी में, और बिल भरो. अच्छा कपड़े धोने में आलस आ रहा है अभी, क्या है, बहुत थक गया हूँ, लेके आओ फ्रिज, वॉशिंग मशीन, सब इस तरह से पूरा विस्तार, राईट. आणि म्हणून मेहनत तर लागते सगळीकडे, राईट. मग जर भौतिक जीवनामध्ये सुखी होण्याकरता जर आपल्याला मेहनत लागत असेल, आध्यात्मिक जीवनामध्ये सुखी होण्याकरता मेहनत लागणार नाही का? लागेल ना मेहनत. उठावं लागेल आपल्याला सकाळी सकाळी. म्हणजे ज्यांना शक्य आहे, ज्यांचं घरामध्ये काम आहे, डबे बनवायचे, दॅट इज ओके. पण ज्यांना शक्य आहे त्याने नक्की उठावं, उठून मेहनत करावी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा अशा प्रकारे आपण कन्सिस्टंटली चांगल्या प्रकारे साधना करू, किंवा जेव्हा दुपारी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ध्यानपूर्वक जेव्हा आपण जप करू, तेव्हा आपलं मन शांत होईल आणि आपल्याला साधना आवडेल. आणि जे लोक जे स्पिरिच्युअल ब्रेक असतात, साधना असते, यात्रा असते. आता कधी तुम्ही कार्तिक यात्रेला गेलेला आहात ना, तुम्हाला कार्तिक यात्रेचं शेड्यूल माहिती ना कसं असतं. नवीन लोक मला कधी विचारतात आम्हाला यायचंय. मी म्हणतो 10 वेळा विचार करा, झोप पण होणार नाही. तुम्हाला काय वाटतं तिकडे काय मजा करायला चाललोय काय? मजा तर आहे, पण ती मजा तुम्ही अजून अनुभवली नाहीये ना. सकाळी कितीला उठता तुम्ही? 4ला उठायला लागतं ना. बसेस निघतात. जर 5 वाजता आले नाही नाश्ता करायला, नाश्ता बंद. त्यांचं समजा दूर जायचं असेल तर दुपारी 1 वाजता येणार मग फिरून. तिकडे पण कसं आहे, झोप नाही, काय नाही. लेक्चर मध्ये तर ऑनलाईन तुम्ही काय करता मला माहित नाही पडत. व्हिडिओ ऑफ करून झोपता किंवा खाता पिता कुठे फिरायला जाता, तिथं ऑनलाईन नसतं. बसायचं लेक्चर, उन्हामध्ये बसायचं. आता ऊन भेटेल काय असेल, आता तुम्ही जाल कुठे मायापूरला, बसायचं, ऐकायचं लेक्चर. मग 1 वाजता यायचं, प्रसाद घ्यायचा. प्रसाद घेता घेता 1-2 वाजतात, बरोबर आहे. 2-3 वाजतात. मग आता आराम कधी करणार? लगेच 5 वाजता लेक्चर. मग लेक्चर किती वाजेपर्यंत चालतं? रात्री कमीत कमी 9 वाजेपर्यंत चालतं. परत 9 वाजता मग आता थोडा तरी वेळ पाहिजे ना. तुम्ही म्हणाल की थोडा तरी, आता कुठे फोटोग्राफी करतो, भक्तीच्या आणि लवकर नाही आलं तर पाठीमागे बसावं लागतं. आणि पाठीमागे बसल्याची गंमत होते, तुम्हाला माहितीये. बस मध्ये फ्री मसाज होतो आपला. चांगलं उदाहरण आहे तुमचं, राईट. मग हा व्यक्ती काय म्हणतो, अरे क्यों यात्रा पे आया मैं? अरे यात्रा पे किस लिए आया भाई मेरे? यात्रा पे आया है अपने चित्त को शुद्ध करने के लिए. जो इस भाव से नहीं आता है वो यात्रा को एंजॉय नहीं कर सकता है, राईट. आणि म्हणून जे लोक स्पिरिच्युअल लाईफला ब्रेक म्हणून घेतात आणि एकदम लूजली करतात, ते लोक इव्हेंच्युअली फ्रस्ट्रेट होतात. हेच लोक आहेत ते, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, फ्रस्ट्रेशनला मराठीमध्ये काय माहिती का शब्द? काय शब्द आहे मराठीमध्ये? न्यूनगंड. ऐकलं का तुम्ही? कोर मराठी शब्द आहे. न्यूनगंड निर्माण होतो. न्यूनगंड म्हणजे क्यों आया मैं इधर, क्या है, मेरा जीवन बर्बाद हो गया. अगर आप IIT स्कूल में जाएंगे, बड़े बड़े प्रीमियर इंस्टीट्यूट में, पढ़ाई नहीं करेंगे और उम्मीद करेंगे कि मैं पास हो जाऊंगा, कैसे होगा? फिर जितना भी पैसा लगाया था, लाखों रुपया, सब पानी में बह गया. त्याच प्रकारे स्पिरिच्युअल लाईफ मध्ये त्या लोकांना फ्रस्ट्रेशन नक्की येणार जे लोक मेहनत करत नाहीत.
सुखी व्हायचं असेल मेहनत करावी लागेल, आणि मेहनत केल्याशिवाय हृदय शुद्ध होणार नाही. म्हणून बघा कधी कधी हरे कृष्ण मंदिरामध्ये सकाळ सकाळी लोक येतात ना, 6 वाजता बाहेरचे विजिटर बघतात, लोग जप कर रहे हैं, हरे कृष्ण कैसे जप कर रहे हैं लोग, अरे थक जाएगा मर जाएगा, आराम करो जरा आराम से. अरे तुमको क्या मालूम, बेचारा काम से पीड़ित है या क्रोध से पीड़ित है, भगवान को इंटेंस विनती कर रहा है, अरे और ऊपर से नींद भी आ रहा है. कल 2 भक्तों ने गाली भी दिया था, एक साथ सब, ऑफिस का प्रेशर भी है, बॉस एकदम टॉर्चर कर रहा है, हे भगवान बचाओ मुझे, बचाओ भगवान बचाओ. आपको नहीं मालूम पड़ेगा उसका तीव्र साधना क्या चल रहा है. राईट. ते लोक म्हणतात स्पिरिच्युअल लाईफ म्हणजे मेडिटेशन. आमच्या मंदिरात येतात ना इथे सकाळी सकाळी लोक येऊन पहिले असेच बसतात ते लोक. तर आमच्या काही भक्त आहेत स्वयंसेवक, ते भिंतीला लावलेल्या माळा असतात, ते उचलतात, हरे कृष्ण ये पकड़ो ये पकड़ो और चालू करो, सोने के लिए नहीं है यहाँ पे, सोने का नहीं है. मग ते लोक जप करतात. ते पण त्यांना सवय नसते, ते पहिले हरे कृष्ण आज चालू आहे, ठीक से जप करो, सो मत. राईट. जेव्हा अशी तुम्ही साधना कराल तेव्हा लाईफ बघा किती ब्लिसफुल होऊन जाईल. स्पिरिच्युअल लाईफ इज हार्ड वर्क, मेहनत आहे, पण त्याने आपण ब्लिसफुल बनू जर आपण मेहनत केली तर. राईट. सो दॅट्स वाय ह्या श्लोकाचा आशय असा आहे की प्रयाण काळे म्हणजे मृत्यूच्या समयी आपलं मन स्थित होईल भगवंताच्या भक्तीमध्ये तेव्हाच जेव्हा आपण आयुष्यभर खडतर साधना केली असेल. खडतर साधना केल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये कधी पुढे वाढू शकत. म्हणून प्रभुपाद तात्पर्याच्या 2nd पॅराग्राफमध्ये लिहितात, या श्लोकामध्ये योग बलिने शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे, कारण योग अभ्यासाशिवाय मग ते षटचक्र योग असो किंवा भक्तियोग असो मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणालाही अचानक मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे विशेष करून भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. मृत्यूसमयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. राईट. सो लाईक दॅट. ज्याला फ्रस्ट्रेट नाही व्हायचं आध्यात्मिक जीवनामध्ये त्याने कठीण आणि खडतर साधना करायला पाहिजे, नाहीतर फ्रस्ट्रेशन गॅरंटीड आहे. ज्या प्रकारे आपल्याला बघा ना भौतिक जीवनामध्ये फ्रस्ट्रेशन येतं ना, येते की नाही येत. पूर्ण फ्रस्ट्रेशन आलं नाही भौतिक जीवनामध्ये, सगळ्यांना आलंय ना. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुम्ही घरदार सोडून बाहेर जावा, पण तुम्हाला कळलेलं आहे की फ्रस्ट्रेशन येतं का, कारण आपली जी अपेक्षा आहेत, ज्या अपेक्षाने आपण या आश्रमामध्ये एंट्री केली होती त्या अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्या नाही असं आपण म्हणतो ना, कारण आपल्या अपेक्षा चुकीच्या होत्या. कुठल्याही आश्रमामध्ये आपण आनंद किंवा भोग विलास करण्याकरता एंट्री करत नाही, ते मग ब्रह्मचारी असेल किंवा ग्रस्त असेल. आपण कुठल्याही आश्रममध्ये सेवा करण्याकरता एंट्री करतो, सेवा. दॅट्स इट. जो सेवा करायच्या मूडमध्ये नाहीये तो 101% फ्रस्ट्रेट होणारच. तुम्हाला लिहून देतो गॅरंटी. कोणाला जर डाऊट असेल तर तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. ओपन चॅलेंज. ज्याला फ्रस्ट्रेशन आलं नाहीये चुकीच्या अपेक्षाने, असा कोणी आहे का? कोणीच नाही. सगळ्यांना चुकीची भावना ठेवली तर, म्हणजे ज्या आश्रमातून जे अपेक्षित नाहीये, इन द सेन्स की कुठलाही आश्रम असो, ग्रस्त आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, संन्यास आश्रम, प्रत्येक आश्रमातून एकच गोष्ट अपेक्षित आहे, कृष्ण स्मरणम. राईट. जो व्यक्ती भगवंतांची सेवा करत नाही किंवा आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्याची सेवा करत नाही, सेवा होणे आला नाहीये, तो फ्रस्ट्रेट होणार गॅरंटीड. हर आश्रम मतलब सेवा है और कुछ नहीं है. सो लाईक दॅट. अशा प्रकारे हा तात्पर्य इथे प्रभुपाद पूर्ण करतात. दिस इज 10th वर्स. आणि याच्यात प्रभुपादांनी षटचक्र योग सांगितले. तुम्हाला सगळ्यांना माहिती षटचक्र योग, जे चक्र असतात ना आपल्या शरीरामध्ये प्राणवायूचे, प्राणचे, त्याला लोअर चक्रापासून ते वरच्या चक्रापर्यंत आणायचं. तर आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये, कारण आपली विधी चक्राची विधी नाहीये, आपली विधी सुदर्शन चक्राची विधी आहे. आपल्याला कुंडलीने योग करायचा नाहीये आणि तो शक्य पण नाहीये योगामध्ये. राईट. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ऍक्च्युली कुंडलिनी योगापेक्षा हे खडतर योग आहे, कारण महामंत्र जप करण्यामध्ये 10 नियम आहेत. गुरूंचा अपराध करू नये, वैष्णवांचा अपराध करू नये, निंदा करू नये. सोपं आहे काय? कठीण आहे हो. सोपं नाही. एक मौनी बाबा, महाराजांचा लेक्चर ऐकत होते, एक मौनी बाबा होते. ते मौनी बाबा काहीच बोलायचे नाही, पण त्यांच्याकडे एक पाटी होती, त्या पाटीवरती शिवाय लिहायचे. हा असा करतो, तो तसा करतो, पाटीवरती लिहायचे. अहो तुम्हाला बोलायचं नाही, मग लिहिता कशाला? लिहून शिवाय देतात लोकांना, हा तसा आहे, तो तसा आहे. म्हणजे तुम्ही मौनी झाले का? मौनी झालेच नाही तुम्ही. मौनी बनू शकत नाही असं आपण. जोपर्यंत आपण कृष्ण चिंतन करत नाही तोपर्यंत आपल्याला टॉपिकच नाहीये बोलायचं काही, मग फालतू टॉपिक येणार. राईट. सो लाईक दॅट.
हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. प्रभूजी आपण ज्या वेळेला आता म्हणतात प्रेरणा कालायचे म्हणजे अंतसमयी जर आपल्याला तर वेदना होत असतात प्रभूजी खूप असं आपण भगवतामध्ये पण आहे आपल्याला की अंतकाळाला आपल्याला शरीराला खूप वेदना होत असतात की त्यावेळेला म्हणजे मग आपलं मन स्थिर राहिले असं कसं असू शकतं का? हरे कृष्ण. थकलोय मी. आता माझं मन स्थिर होत चाललंय. बॅक टू बॅक तिसरं लेक्चर आहे. बघा लक्षात ठेवा, कुठलीही आध्यात्मिक प्रक्रिया भगवंतांच्या कृपेशिवाय पूर्ण होतच नाही. ऍक्च्युली आपल्या हातामध्ये काहीच नाहीये. आता तुम्हाला काय वाटतं की आता आपण जप करतो, आपण आपल्या बळाने जप करतो का? आपल्यामध्ये फक्त एकच शक्ती असते आणि ती म्हणजे इच्छा शक्ती कि मैं जप करना चाहता हूं. दैट्स इट. जितना इंटेंस डिजायर उतना ज्यादा सपोर्ट भगवान की तरफ से मिलता है. मैं चोरी करना चाहता हूं, सपोर्ट मिलेगा. भगवान अंदर से बोलेंगे इधर जाओ, वहां चोरी करो. इन द सेन्स की आपल्या कर्मानुसार जे काही आपल्याला येते. पण भक्ती स्पेशली जर आपल्याला करायची आहे ती पण आपल्या बळावरती होत नाही हो. आपण फक्त चेष्टा करू शकतो. चेष्टा, मुझे करना है, ही जिद्द आपण जर पकडली बाकी सगळं भगवंत करतात. म्हणून लक्षात ठेवा, इवन आता सुद्धा किंवा मृत्यू समय सुद्धा हमारे कुछ भी कैपेसिटी का नहीं है, लेकिन आपकी नम्रता है, म्हणजे आपली नम्रता आहे आणि ही जेन्युइन नम्रता पाहिजे. आणि फॅक्ट आहे ते, मेरी कोई औकात नहीं भगवान को याद करने की, मैं कैसे याद कर सकता हूँ, भगवान मुझे कृपा करो. मग अनंत वेदनांमध्ये सुद्धा भगवंत आपल्या समोर दिसतील जर आपण त्यांच्यावरती शरणागत असेल तर. आणि ह्यालाच म्हणतात शरणागती, राईट. अदरवाईज नॉट पॉसिबल. आता पण तुम्ही स्मरण करू शकत नाही चांगल्या बॉडीमध्ये असताना, सुदृढ असताना, तर तेव्हा काय, नॉट पॉसिबल, इम्पॉसिबल. केवळ कृष्ण कृपा, गुरु कृपा, अदरवाईज नाही. म्हणजे मला जोपर्यंत कळलेलं आहे तोपर्यंत, राईट. म्हणजे भगवंताकडे आपण इच्छा व्यक्त करायची की म्हणतो मला तुझं स्मरण होऊ दे. इच्छा व्यक्त करण्यासोबत कृती पण करायची. बऱ्याचदा मी बऱ्याच भक्तांना भेटतो आणि मी स्वतःचं पण उदाहरण आहे. मुझे शुद्ध होना है, मुझे शुद्ध होना है, भगवान मुझे शुद्ध होना है. लेकिन जब कर रहे हो क्या? बोलने से नहीं होता, खाली बोलने से नहीं होगा. प्रयास भी करना पड़ेगा आपको. जो गुरु ने साधना दी है वो भी करना पड़ेगा. किंवा कधी कधी बरेच भक्त म्हणतात प्रभू मेरे लिए प्रार्थना करना, मेरे लिए प्रार्थना करना. दॅट इज गुड. पण कधी कधी काही भक्त असे असतात ते ना काय काय लोकांची सेवा करतात, निस्वार्थ भावाने सेवा करतात. त्या लोकांना बोलायची पण गरज पडत नाही, मेरे लिए प्रार्थना करो. ऑटोमॅटिक मनात ना आपल्याला त्या व्यक्तीविषयी प्रार्थना निघतातच बाय डिफॉल्ट. अच्छा हो तेरा, सब कुछ अच्छा हो, इतना तूने मदत किया मुझे. बरोबर आहे का नाही? म्हणजे बेसिकली काय आहे, आपण जर आपल्याला शुद्ध व्हायचं आहे सोबत आपले प्रयास पण पाहिजेत ना. बिना प्रयास आपण म्हणत असेल म्हणजे शुद्ध होना है, कैसे होगा? ढंग से चैंटिंग कर रहे हो क्या? ढंग से गीता पढ़ रहे हो, सेवा कर रहे हो, भक्तों का अपराध टाल रहे हो क्या? म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो मी, एक्सेल शीट डॉक्युमेंट करा. ही चेष्टा असते, प्रयास. बिकॉज इट टेक्स हार्ड वर्क, राईट. डेली डॉक्युमेंट करणे. किंवा कधी कधी मी पण विसरतो, 3-4 दिवसात मला आठवतो, अरे म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की अनर्थ बहुत ऊपर गए, मेरा एक्सेल शीट किधर है, तेव्हा कळतं की अरे बाप रे, 4 दिन से तो हरी बोल है, कुछ सुनाई भी नहीं, ठीक से लेक्चर भी नहीं सुन रहा हूँ, लोगों को गाली दे रहा हूँ. मग कळतं अरे बाप रे, सब गडबड हो रहा है. दिस इज हार्ड वर्क. मेहनत लागते हो, मेहनत आहे. मेहनतीशिवाय कसं म्हणणार? तुम्ही म्हणणार की मैं हवा में करतो मेरा डॉक्युमेंटेशन, भक्ती भी हवा में चलता रहेगा. म्हणजे आपण भगवंतांचा ध्यास लावून घेणे आयुष्यभर. आणि हे सगळे ध्यान लावण्याकरता हे सगळे मार्ग आहेत हो. तुम्ही जे भक्तिशास्त्री कोर्स करताय, तपस्या आहे ना. तपस्या नाहीये का? तुम्ही स्क्रीन समोर बसता आणि ऐकत असता, तुम्हाला झोप लागत नाही का? काय नाही, खोटं नाही का बोल? नाही, मला नाही लागत प्रभू. तुम्हाला लागत नसेल, कधी कधी मला पण लागते. बऱ्याच लोकांना झोप लागत असेल पण बसतात लोक. तपस्या आहे ना. भक्ती इज नॉट इझी, तपस्या आहे, राईट. सो दॅट वे कृपा आली की आपल्याला सगळं प्राप्त होणार. कृपा नसेल तर तुम्ही स्वतःच्या बळावरती काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. त्या दिवशी मी एक श्लोक, आम्ही एका भक्तासोबत मी ते श्लोक वाचायला घेतले होते. म्हटलं गीतेचे 108 श्लोक पाठ करायचे. मी म्हटलं पण मला नंबर नाही आठवतो.
कधी कधी ना म्हणजे श्लोक पाठवतात पण नंबरच आठवत नाही, कुठल्या अध्यायाचा कुठला नंबरचा श्लोक आहे. अध्याय आठवत असेल पण नंबर आठवत नाही. पण नंतर मला कळलं की अच्छा ठीक आहे, हे जरी नसेल आठवत तरी मला जेव्हा जो श्लोक पाहिजे ना, कधी कधी म्हणजे लेक्चर देताना किंवा असंच बसल्यावरती काही चिंतन करताना जो श्लोक पाहिजे तो मनाच्या पटलावरती येतो, भले नंबर आठवत नसेल. म्हणजे काय करतात भगवंत, बघतात की याची इच्छा आहे, ह्याला या श्लोकांचा अभ्यास करायचा आहे, भले नंबर आठवत नसेल पण त्याला जेव्हा जो श्लोक पाहिजे तेव्हा तो आठवणार बरोबर. ही कृपा आहे ना. म्हणजे आपण एक्सपर्ट जरी नसेल, स्किलफुल नसेल, पण आपली इच्छा असेल, बरोबर त्या सेक्शनला जो तुमचा प्रसंग असेल त्याला तो श्लोक बरोबर तुम्हाला आठवणार. राईट. जसं आता मला आठवतंय, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपोहनम च. काही गोष्टी आठवायच्या आहेत ते पण भगवंताच्या हातामध्ये, जर आपल्याला आठवायचे असेल. काही गोष्टी विसरायची आहे ते पण भगवंताच्या हातामध्ये. आपण स्टडी केलं होतं ना. मृत्यू समयी सुद्धा जर आपल्याला काही गोष्ट आठवायची आहे, भगवंताचं नाम, ते पण भगवंताच्या कृपेनेच होणार आहे, आपल्या स्वबळावरती होणार नाही. पण आपलं स्वबळ म्हणजे काय, आपण अभ्यास केलेला आहे. राईट. समथिंग लाईक दॅट. सो यानंतर मग भगवंत पुढे म्हणतात हे सांगितल्यावरती श्लोक नंबर 11 वाचा, गोपीगण माताजी. हरे कृष्ण. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहणे प्रवक्षे. ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस. मग आता यानंतर भगवंत आता 2-3 श्लोकामध्ये ती कुठली प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेने तू माझं स्मरण करू शकतोस, मृत्यू समयी माझं ध्यान करू शकतोस, ती प्रक्रिया मी तुला सांगतो. मग त्यातला पहिला श्लोक आहे. भगवंत म्हणतात मग अशा प्रकारे तू काय केलं पाहिजे, ओंकारचं उच्चारण केलं पाहिजे, ब्रह्मचर्याचं आचरण केलं पाहिजे. राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, तुमचे गेलं दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सुंदर पॅरेग्राफ आहे, कोणतरी वाचायला पाहिजे. कोण वाचेल? श्री चंपक लिहितात. कोण आहे व्हॉलेंटियर? कोविड प्रभू तुम्ही आहात का? हा वाचा, सेकंड पॅरेग्राफ वाचा तात्पर्याचा. वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरुबरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकविले जाते. या प्रकारे त्याला ब्रह्माच्या 2 रूपांची अनुभूती होते. विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते. परंतु सद्यस्थितीत असे ब्रह्मचारी जीवन मुळीच शक्य नाही. जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे. सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्राकरिता अनेक संस्था आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरिता एकही मान्यता प्राप्त संस्था नाही. बस बस बस. ब्रह्मचर्याचे पालन. बस. तुम्हाला याच्यावरनं काय कळलं? याच्यावरनं हे आपल्याला दिसतंय की वैदिक योग पद्धत जी आहे ना, भक्तियोगापासून अलग अष्टांग योग बेसिकली फार खडतर प्रोसेस आहे. याच्याकरता तुम्हाला ब्रह्मचर्य पाहिजे, अनासक्ती पाहिजे जगापासून. राईट. तुम्हाला वेदांचं ज्ञान पाहिजे. कठीण प्रक्रिया आहे. म्हणून प्रभुपाद आपल्याला सांगतात, आता वाचा पुढे कोविड प्रभू पुढच्या लाईनीपासून. कुठं काय झालं लगेच? कोविड प्रभू गोपीगण माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. ब्रह्मचार्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे की कलियुगासाठी भगवत साक्षात्काराचा शास्त्रसंमत मार्ग म्हणजे भगवान श्री कृष्णांच्या पवित्र नामाचे म्हणजेच हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे हरे. आणि या कीर्तना व्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही. हरे कृष्ण. कोविड प्रभू ब्रह्मचर्य आश्रम जॉईन करायला गेले की काय? हा ते म्यूट झालं होतं, अनम्यूट. अच्छा ठीक आहे काय हरकत नाही. तोपर्यंत तुम्हाला आणलं आम्ही इकडे आपल्या इस्कॉन मध्ये आणलं. तर लक्षात ठेवा, आपल्या इस्कॉन मध्ये भले ब्रह्मचर्य आश्रम आहे पण आपला मोठो ब्रह्मचर्य आश्रम नाहीये. आपल्या लोकांना ब्रह्मचर्य नाही बनवायचंय.
किंवा आपल्या लोकांना ग्रहस्थ बनवायचं नाहीये, आपल्या लोकांना काय बनवायचं आहे, भक्त बनवायचं आहे बाय चॅन्टिंग हरे कृष्ण महामंत्र. म्हणून प्रभुपादांनी किती सुंदर तऱ्हेने त्याला कोट केलेलं आहे की जो महामंत्राचा जप करेल तोच या कलियुगामध्ये तरेल. म्हणून पुन्हा पण लक्षात ठेवा, तुम्ही भक्तिशास्त्री व्हाल, भक्ती वैभव व्हाल, काय पण व्हा तुम्ही किंवा नाही व्हा, पण तुम्ही जर हा सार उचलला नाही, कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय कुठलाच मार्ग नाही. तुकाराम महाराजांनी कितीतरी वेळ सांगितलेलं आहे, जो व्यक्ती कलियुगामध्ये नामस्मरण करत नाही तो व्यक्ती कलियुग मधनं तरू शकत नाही. तो भले किती मोठा विद्वान असेल, वेदांचा मोठा प्रचारक असेल किंवा मोठा प्रभूजी मला आवाज येत नाही ऐकायला. कुठले माताजी आहेत या? आरती उडवणे माताजी. बाकी लोकांना तर येते ना, बाकी लोकांना आवाज येतोय आम्हाला. तर येतोय मला काहीच ऐकायला येत नाही. बंद करून चालू करा. आता त्यांना थोडी आवाज जातो, तुम्ही सांगताय ते बंद करून काय बोलताय काहीच ऐकायला येत नाही. एक काम करा, कोणीतरी श्रद्धा माताजी कुठे आहेत आपल्या व्हॉलेंटियर, कोऑर्डिनेटर, मॅनेजर? हो मी आहे ते. हा जरा माताजीना हे करा, व्हॉट्सअप करा, पर्सनल चॅट. हो मी कॉल करते. हो हो हो. माताजी घाबरल्या म्हटलं बापरे. एक्झिट होऊन नंतर नाही, इतक्या वेळ येत होता, आता अचानक बंद झाला. ठीक आहे माताजी तुम्ही पर्सनल चॅट करा. म्हणजे मी ते रेकॉर्डेड ओके केलं ना, तेव्हापासून आवाजच बंद झाला. ते येतं ना रेकॉर्ड होते. हरे कृष्ण. आता आम्ही तुम्हाला जे बोलणार ते ऐकायला येत नाहीये. म्हणजे काय तुम्ही बोलताय मला काहीच ऐकायला येत नाही. ठीक आहे. श्रद्धा माताजी कुठे गेले? ठीक आहे, कोणी मी त्यांच्यासोबत चॅटिंग करते. हा करा. ओके फाईन. ठीक आहे. लॉग आउट करून ऑन करते परत. संदेश पोहोचलेला दिसते, तार पोहोचलेली दिसते, तार. ठीक आहे. हरे कृष्ण. कोविड वायकोळ आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणून लक्षात ठेवा, कलियुगामध्ये जो कोणी ह्या सारला घेत नाही ना त्याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. राईट. विद्वान आपण कितीतरी झालो किंवा नाही झालो, पण आपल्याला महामंत्र जप करणे फार जरुरी आहे डेली बेसिसवरती, आणि स्पेशली भक्तांच्या संघामध्ये राहून. भक्तांच्या संघात राहून आपण जप नाही केला तर आपला जप ऍक्च्युली होतच नाही. इन वन सेन्स, इन द सेन्स की असं नाही की होत नाही, पण जसा पाहिजे तसा होत नाही. तुम्हाला अनुभव असेल, जे भक्तांच्या संघात आपण राहून 16 माळा करतो त्याची वेगळी क्वालिटी असते. मग तो भक्त, भले एक भक्त जरी असेल तरी चालेल तुमच्या समोर बसलेला. आता घरामध्ये तुम्ही कोणतरी असाल, तुमची मुलगी असेल किंवा मिस्टर असतील, कोणी असेल, एक व्यक्ती जरी समोर असेल ना जप करताना, आणि दोघं मिळून सिन्सिअरली जप करत असेल ना, तरी पण त्याचा क्वालिटी वाढते. राईट. सो दॅट्स हाऊ. आणि म्हणून ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणून बघा वरती सांगितलेलं आहे ब्रह्मचर्याचं व्रत. तर आपण ब्रह्मचर्य किंवा गृहस्थ आश्रम पालन करू त्या प्रपोर्शन मध्ये, ज्या प्रपोर्शन मध्ये ते आश्रम आपल्याला भक्तीमध्ये वाढण्याकरता मदत करतो. जर एखादा गृहस्थ आश्रमामध्ये राहून भक्तीमध्ये वाढू शकत नसेल, त्याला वाटत असेल की मी ब्रह्मचर्यामध्ये राहावं, त्याने ब्रह्मचर्य आश्रम जॉईन करावं. जर एखादा ब्रह्मचर्य राहून भक्तीमध्ये पुढे वाढू शकत नसेल, त्याने ग्रस्त आश्रममध्ये जावं. पण उद्देश काय आहे? भक्तीमध्ये वाढणे. बस. ज्याला हे कळलं त्याने सर्व आश्रमाचं सार गाठलेलं आहे. राईट. लाईक दॅट. त्यानंतर मग 12व्या श्लोक मध्ये वाचा, उज्ज्वला पाटील माताजी वाचा, श्लोक नंबर 12. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्धच मूर्ध्वाधाय मानः प्राणमस्थितो योगधारणा. सर्व इंद्रियांच्या क्रियापासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियांची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तिष्कात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो. येस. हरे कृष्ण. थँक्यू. तर या प्रक्रियेला अजून त्यांनी पुढे वाढवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्याहार ही जी प्रक्रिया आहे, ह्या श्लोकात दिलेली ती काय आहे? प्रत्याहाराची प्रक्रिया. म्हणजे इंद्रिय विषयांच्या वस्तूपासून मनाला दूर काढून घेणे. राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगा अभ्यास करण्याकरता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रिय उपभोगांची द्वारे बंद करावी लागतात. हा अभ्यास म्हणजे प्रत्याहार, अर्थात इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना प्रवृत्त करणे. नेत्र, कर्ण, नासिका, जिव्हा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिये पूर्णपणे संयमित केली पाहिजे आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देता कामा नये. राईट. लाईक दॅट. पण आता प्रभुपाद पुढे काय म्हणतात बघा, वाचा. श्री चंपाकलता माताजी पुढे वाचा, त्यापासून जिथपर्यंत मी वाचलं त्यापासून पुढे वाचा.
या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण होते. 6व्या अध्यायामध्ये या परिस्थितीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे. तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही. सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे. जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णांवर एकाग्र केले तर त्याला समाधीस्थ होणे अत्यंत सुलभ होते. येस, पुन्हा प्रभुपाद क्लिअर करतात, ही मेथड आहे पण ह्या काळाकरता नाही. ह्या काळाकरता एकच मेथड आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. राईट. देन नेक्स्ट रुचिर गोपाळ प्रभुपादचा श्लोक नंबर 13. हरे कृष्ण बोलले. ओम इति अक्षरं ब्रह्म व्यवहारन्मना मनुषु स्मरणं य प्रयाति तच्च देहं सयाति परां गति. तात्पर्य भाषांतर, योग अभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकारचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके, आता याचं तात्पर्य वाचा. शीतल पाटील माताजी वाचा, तात्पर्य वाचा. तात्पर्य, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय, परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतो. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. हरे कृष्ण. अशा प्रकारे इथे भगवंतांनी कन्क्लूड केलं श्लोक नंबर 9 ते 13. हे कशा प्रकारे योग मिश्र भक्त भगवंतांचं स्मरण करतात. राईट. पण आपल्याला योग मिश्र भक्त व्हायचं नाहीये, म्हणून प्रभुपाद प्रत्येक तात्पर्यामध्ये काय सांगतात, भक्त कसा भगवंतांना आठवतो. राईट. आणि ही प्रभुपादांची एक्सपर्टीज आहेत, म्हणून प्रभुपादांचे तात्पर्य आहे तारक तात्पर्य आहेत कलियुगामध्ये. लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना तारक मंत्र, तर तारक मंत्र मिळण्या अगोदर तारक कमेंट्री पाहिजे गीतेची आपल्याला, आणि ते तारक कमेंट्री म्हणजे शिला प्रभुपादांची कमेंट्री. अदरवाईज ज्या लोकांना हे माहित नाही ते लोक हे गीतेचे तात्पर्य असतात आणि म्हणतात मुझे भी कल से कुंडलिनी योग करना है, चक्र योग करना है, करो. फिर घंटी बजता है फोन का, ट्रिंग 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 ट्रिंग, चक्र गायब हो गया कुंडलिनी गायब हो गया, छठा चक्र खत्म हो गया. पण महामंत्र कसं आहे, आता तुम्ही महामंत्र करत असाल आणि फोन आला, तुम्ही पॉज करू शकता and then again you can resume. मेडिटेशन प्रोसेस, त्यांची जी प्रोसेस आणि योगाची फार ध्यानमग्न होऊन करावी लागते. जराही विचलित झालं की ती पूर्ण त्या काळात म्हणजे तेवढ्या तासाची मेहनत फेल. मग पुन्हा माइंडला स्टडी करा एकदम. महामंत्र तसा नाहीये ना. तुम्ही बसमध्ये करू शकता ना, बसमध्ये करता ना. हो, छान होतो अजून. बसमध्ये छान होतं. बरोबर. कसं काय छान होतं, म्हणजे आपल्याला कुठलं काही टेन्शन नसतं घरातलं काम करायचं वगैरे. अच्छा, घरी जप करताना टेन्शन असतं. भांडी दिसतात, घरामधले कपडे दिसतात, उद्याचा नाश्ता दिसतो. आपण तेवढं पुरतं बाजूला करू शकतो ते, पण त्यातलं बाहेर बसमध्ये कसं टेन्शनच नाही ना. बसमध्ये काय टेन्शनच नाही, आपलं मस्त जप. आणि कसं बसमध्ये वारा पण येतो, गाडी चालत असते. कधी कधी तुम्ही बघा बाहेर, तुम्ही जर म्हणजे हिरवळ असेल, हिरवागार दिसतं, असं वाटतं वृंदावन मध्ये आलोय. वाव, हरे कृष्ण, किती छान वाटतंय. राईट. येस. तर अशा प्रकारे ही विधी आहे. ते यांनी इथे विधी सांगितली. 9:08 झाले. तर तुमची अजून शक्ती आहे की संपलेली आहे? शक्ती संपली, शक्ती समाप्त आहे. शक्ती किती? हा सेक्शन कुठला आहे? 9 ते 13 आहे. काय 2 श्लोक आहे, 14-15. पुढचं जो सेक्शन आहे, पुढचं सेक्शन आहे भक्त योगी भगवंतांना कसं स्मरण करतात. तर 9 ते 13 आहे योग मिश्र भक्त कसे भगवंतांना स्मरण करतात. तर आपण बघूया नेक्स्ट टाइम.
हरे कृष्ण. नाही तर तुमचा आत्मा आणि शरीर वेगळे वेगळे होऊन जाईल. ठीक आहे, तर आपला ह्या शुक्रवारी क्लास होणार नाही. तुम्ही पण जन्माष्टमी बिझी असणार, मी पण बिझी आहे. तर आता आपण डायरेक्टली भेटू नेक्स्ट बुधवारी. आणि मधले रेकॉर्डिंग माझे बरेच राहिलेत. आपली परीक्षा जी आहे ना ती अध्याय नंबर 5, 6, 7 5 पर्यंत झालेत ना. 6, 7, 8, 9 या 4 चॅप्टर होणार आहे. तर आय थिंक श्रद्धा माताजी तुम्ही 9व्या चॅप्टरचे पण प्रश्न तुम्ही रिलीज करू शकता ग्रुपमध्ये. ओके प्रभूजी. हा, म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आणि जसा 9वा अध्याय होईल तुम्हाला 1 महिन्याची सुट्टी भेटेल आणि इमिडिएटली आपण परीक्षा देऊ. भले मागचे पेपर अजून चेक झाले नाही पण आपण परीक्षा घेऊ. राईट, होतील ती चेक. तर आपण भेटूया नेक्स्ट बुधवारी. बुधवारी पण नाही भेटू शकत ना आपण. नाही, बुधवारी भेटू शकतो ना. सोमवार मंगळवारच आहे ना फेस्टिवल. हा, नंदोत्सव बुधवारी. राईट, करेक्ट. आपल्या सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी प्रार्थना करतो हरे चांगली भक्ती होऊ शकेल. भगवद्गीता की जय. हरे कृष्ण. दंडोत प्रणाम सगळ्यांना. दंडोत प्रणाम. कृष्ण प्रभूजी. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम प्रभूजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.